नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पलूस शहरातील विद्यानगर गट क्रमांक 23-24 मधील वर्ग क्रमांक 2 मध्ये असणाऱ्या नागरिकांना 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत रक्कम भरावी अशी नोटीस आले। या गंभीर प्रश्नाची दखल घेत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड व सुमित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर कार्यालयात चर्चा करून हा प्रश्न मिटवण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात आलाय। या समस्येवर लवकरच सकारात्मक तोडगा निघेल असा ठाम विश्वास वॉर्ड क्रमांक 7 चे उमेदवार सागर नलवडे यांनी व्यक्त केलाय। त्यांनी सांगितले की नागरिकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडू नये यासाठी आम्ही सातत्याने प्रशासनाशी संवाद साधत आहोत। या वॉर्डात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे असा विश्वास सागर नलवडे यांनी व्यक्त केलाय। आज आम्ही प्रभाग 7 मध्ये प्रचार करत आहे। तर गट नंबर 24-23 मध्ये आम्ही उभा आहे, विद्यानगर कॉलनी पलूस। तर ह्या गटाचा प्रॉब्लेम असा की हा वर्ग 2 मध्ये होता आणि गव्हर्नमेंटनं यांना नोटीस दिलेत की प्रति गुंठा 3 लाख 2 लाख रुपये भरा अशा नोटीस आहेत। तर याच्यावर माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख, शरद भाऊ लाड आणि सांगली जिल्ह्याचे नेते समितजी कदम परवा दिवशी आले होते। त्यांनी काल कलेक्टर ऑफिसला मीटिंग लावली होती आणि कलेक्टर साहेबांना इथलं शिष्टमंडळ जाऊन भेटलेलं आहे आणि काल त्यांनी पॉझिटिव्हिटी दाखवलेली आहे। येणाऱ्या 2 महिन्याच्या आत आपण हा विषय निकाली काढू असं आम्हाला खात्री आहे। तर सगळ्यांची अशीच साथ असू दे आणि 100% गट नंबर 24-23 हा आम्ही वर्ग 1 मध्ये करून देणार असं आश्वासन देतो आणि थांबतो। नमस्कार। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।